बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण बापूजींच्या ज्ञानाचा व्हिडिओ ऐकणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे बेहदची मुक्ती वर्सेस महाकाल प्रलय आणि आत्म्याचा विनाश होतो का? आत्म्याची सुखावह मुक्ती शक्य आहे का? बेहदची परम महाशांती. आत्म्यांचा विनाश केव्हा होतो असे बापूजींना विचारण्यात आले. त्यावर बापूजी म्हणतात की परम महाशांती, आत्म्यांचा विनाश कधी होतो का हा तुमचा प्रश्न होता ना. तो ना अर्धप्रलयामध्ये होतो आणि ना प्रलयामध्ये होत असतो. जेव्हा धरतीवर अर्धप्रलय प्रलय होतो तेव्हा आत्म्यांचा विनाश होत नाही. जेव्हा अर्धप्रलय होतो तेव्हा ज्ञानी आत्मे धरतीपासून 200 किलोमीटरवर निघून जातात, जेणेकरून त्यांचा विनाश होऊ नये. अशाच प्रकारे कल्पप्रलय होतो. ब्रह्माच्या एका दिवसामध्ये कल्पप्रलय होतो, पण यानंतर सुद्धा आत्म्यांचा विनाश होत नाही. पण जेव्हा एका ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवांची 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा महाकल्पप्रलय होतो आणि शिव सूर्यामध्ये प्रवेश करून पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करून टाकतात. महाकाल प्रलयामध्ये शिव कालाग्नी निर्माण करून सर्व चर अचर सृष्टी जाळून भस्म करून टाकतात, ज्यामध्ये आत्मा पण जळून भस्मसात होऊन जातो. या सर्व आत्म्यांमधील पापकर्म पण याच वेळेस भस्मसात होऊन जातात. अग्नितत्व इथे 5 तत्वांना जाळते. जसे एखाद्या मनुष्य किंवा प्राण्यांमध्ये अग्नीत जळताना दाह आणि शूल म्हणजेच वेदना होतात, तसेच कालाग्नीतून जळताना आत्म्याला पण अतिशय वेदना होतात. या महाकाल प्रलयामध्ये महाशिव महाकालरूप होऊन अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांना जाळून आपल्याच रोमारोमात सामावून घेतात. त्यामुळेच जिथे जिथे कालाग्नी असतो, मग तो महाकाल प्रलयामध्ये असो कल्पप्रलयामध्ये असो, तिथे तिथे हा कालाग्नी आत्म्यांना जाळतो आणि जळताना आत्म्यांना देखील दुःख आणि वेदना होतात. जसे अग्नितत्वातून जळताना शरीराला वेदना होतात, फक्त फरक इतकाच की आत्म्यांना कालाग्नी जाळतो. असेच जेव्हा बेहदचे पिता मुक्ती जीवनमुक्ती देतात, तेव्हा जे हदचे आत्मे असतात ते परम आकाश तत्वामध्ये डायल्यूट होतात किंवा विरून जातात आणि एक एक सेकंदात अनंत कोटी आत्मे जे मुक्त होऊ इच्छित असतील ते मुक्त होतात आणि जे बेहदचे आत्मे असतात ते जीवनमुक्तीला जातात. हे सर्व 1 सेकंदातच होते. बेहद पिता जेव्हा या मुक्ती जीवनमुक्तीला देतात तेव्हा आत्म्यांना नाममात्र सुद्धा वेदना होत नाहीत आणि खुशीने आणि आनंदात आत्मे एकाच क्षणात एकच पळात मुक्त होऊन जातात. बापूजी पुढे समजावून सांगत आहेत की जेव्हा अर्धप्रलय होतो तेव्हा जे पुण्यवान आत्मे आहेत ते वाचतात आणि पापात्मे मात्र संपून जातात. म्हणजेच असुर संपतात आणि देव वाचतात. मात्र या पापात्म्यांचे 3 तत्वातील शरीर या वायुमंडळात तसेच राहते. हे सर्व नकारात्मक आत्मे धरतीपासून वरती 200 किलोमीटरपर्यंत, जिथपर्यंत धरतीची गुरुत्वाकर्षण शक्ती असेल तिथपर्यंत जातात. पण याच्याही वरती जायची शक्ती या 3 तत्वातील आत्म्यांमध्ये असत नाही, कारण त्यांनी तपश्चर्येने काही वरदान वगैरे मिळवलेले नसते ना. पण असे पुण्यवान आत्मे ज्यांना अर्धप्रलय होणार याची कल्पना आधीपासूनच असते, ते आत्मे आधीच 200 किलोमीटरच्या वरील भूलोकात म्हणजेच भूवर लोकात जाऊन बसतात. अशाच पद्धतीने प्रलयामध्ये पण 5 तत्वातील शरीर नष्ट होते, पण 3 तत्वातील आत्मा मात्र नष्ट पावत नाही. प्रलयामध्ये पूर्ण धरतीवर जलप्रलय होतो आणि संपूर्ण मनुष्यसृष्टीचा विनाश होतो. यानंतर विष्णू नौका घेऊन मनुष्य आणि चराचर यांचे बीज वाचवतात, कारण नवीन सृष्टीमध्ये या सर्व बीजांची गरज असते ना. यानंतर पुन्हा चतुर्युग झाल्यावर अर्धप्रलय होतो आणि हे चक्र असेच चालू राहते. 4 युगांचा काळ म्हणजे 43,20,00,000 वर्ष एवढा काळ झाल्यानंतर अर्धप्रलय होतो. असे 71 वेळा अर्धप्रलय झाल्यानंतर एक प्रलय होतो आणि यानंतर कल्पप्रलय होतो. कल्पप्रलयामध्ये 1000 वेळा चतुर्युग संपतात. अशाप्रमाणेच अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय होतच राहतात. अर्धप्रलयामध्ये भूलोक भुवरलोक स्वर्गलोक 3ही लोक संपतात आणि काही जण म्हणतात की यामध्ये देवता संपतात.
पण काही तज्ज्ञांचे मात्र मत आहे की यामध्ये देवता नष्ट होत नाहीत, केवळ त्यांचे स्वर्गलोक नष्ट होते आणि हे देवता महरलोकात निघून गेल्यावर वाचतात. या सर्वांचे सूक्ष्म शरीर 3 तत्वांचे असते. एका ब्रह्मांडाचे आयुष्य ब्रह्मदेवांची 100 वर्ष संपल्यानंतर एका कल्पप्रलयामध्ये विष्णू 12 सूर्यांची उष्णता निर्माण करून सर्व काही अग्नितत्वामध्ये परिणत करतात, म्हणजेच भस्मसात करतात. आणि अग्नितत्वाच्या आतमध्येच वायुतत्व असते. तसेच वायुतत्वात अग्नितत्व लपलेले असते. म्हणूनच 3 तत्वातील देवता भस्मसात होत नाहीत असे स्पष्टीकरण बापूजी आपल्याला देतात. मात्र कल्पप्रलयामध्ये 3 तत्वातील सर्व लोकातील सूक्ष्म आत्मे देखील जळतात आणि जेव्हा कालाग्नी सुरू होतो तेव्हा ब्रह्मदेवांच्या 100 वर्षात आत्म्यांमध्ये जे पापकर्म रूपातील कचरा साठलेला असतो, आत्मा काळा झालेला असतो, तो नष्ट करण्यासाठीच या ब्रह्मांडाच्या शेवटी या ब्रह्मांडाचा मालक शिव सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करतो. इथे काल म्हणजेच समय, पॉवर आणि या क्षणी आत्म्यांना शुद्ध करणे शक्य होणार नसल्याने शिव कालरूप होऊन आत्म्यांना या कालाग्नीमध्ये भस्मसात करून टाकतात, त्यांचे अस्तित्वच नष्ट करून टाकतात. इथे आत्मे जेव्हा जळतात तेव्हा त्यांच्या शरीराचा, सूक्ष्म शरीराचा दाह होतो. जसे अग्नीमध्ये शरीर जळते ना, अगदी तसेच कालाग्नीमध्ये आत्मे देखील जळतात. जशा शरीराला वेदना होतात तशाच आत्म्याला देखील वेदना होतात. महाकल्प प्रलयामध्ये जेव्हा ब्रह्मांड समाप्त होऊन जाते तेव्हा शिवाच्या आतमध्ये एवढा कचरा येतो की तो ब्लॅक होल होऊन जातो. आपल्या गॅलेक्सीमध्ये आजच्या घडीला असे खूपसे ब्लॅक होल पडू नयेत, असे खूपसे सूर्य ब्लॅक होल होऊन पडू नयेत. याप्रमाणेच गॅलेक्सीच्या अंतसमयी जेव्हा महाशिव आपली शक्ती किंवा पॉवर गमावतात तेव्हा महाशिव पण महाकाल होऊन अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांना जाळून भस्म करून टाकतात. हा अग्नी पण महाकालाग्नी आहे. अशाच प्रकारे असे अनंत अनंत सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल पण आपल्या युनिवर्समध्ये आज अस्तित्वात आहेत. हे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल अशा अनंत अनंत जळून भस्मसात झालेल्या गॅलेक्सींचे अवशेष आहेत, जे परम महाशिवांच्या गुरुत्वाकर्षणाच्यामुळे अवकाशात फिरत आहेत. पण हे सर्व 5 तत्वातील साधनांनी बघणे अशक्य आहे. बापूजी म्हणतात की ब्लॅक होल बाहेरून काळे दिसत असले तरी पण त्यांच्या आतमध्ये रचनाकाराचा परमप्रकाश असतो. तसेच कालाग्नी पण कुणालाच दिसत नाही. जेव्हा बेहदचे महाविश्व परिवर्तन होणार आहे तेव्हा बेहद परमपिता बेहद विश्वामध्ये जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे मुक्ती, जीवनमुक्ती देते. कारण ब्रह्मांड, गॅलेक्सी, युनिवर्स जिथे जिथे 3 तत्वातील दुनिया आहे तिथले मालक म्हणजेच शिव, महाशिव, परम महाशिव आजपर्यंत कुणालाच मुक्ती, जीवनमुक्ती देऊ शकले नाहीत ना. म्हणूनच आजपर्यंत हे आत्मे असेच जगत आहेत. पण पुढे जाऊन कालाग्नीतून आत्मे डायल्यूट होतील, मुक्ती आणि जीवनमुक्ती त्यांना मिळेल. परम आकाश, परमप्रकाश, महतत्वामध्ये कमी पॉवरचे आत्मे डायल्यूट होतात. एकाच पळामध्ये सर्व आत्मे जळून भस्मसात होतील. बापूजी बेहद मुलांना सांगतात की पूर्ण ब्रह्मांड, महाब्रह्मांड, युनिवर्स, ग्रेट युनिवर्स, मल्टीवर्स सर्वत्र परम आकाश तत्व भरून टाका. यामुळे क्षणार्धात सर्व आत्मे डायल्यूट होतील. या सर्व आत्म्यांना मुक्ती तर पाहिजे, पण दुःख, पीडा मात्र होता कामा नये. सामान्य आत्म्यांना महाकल्प प्रलयामध्ये, कालाग्नीमध्ये जेव्हा आत्मे जळतात तेव्हा प्रचंड दाह होतो. पण जर सर्वत्र परम आकाश तत्व भरलेले असेल तर ही पीडा, दुःख अत्यल्प होईल ना, आणि सर्व आत्म्यांना मुक्ती, जीवनमुक्ती दिली जाईल. आता परम महाशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ आपणाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला भरपूर शेअर करा, व्हिडिओच्या खाली छान छान आणि सूचक असे कमेंट्स करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि यावरील सर्व व्हिडिओज पाहून बापूजींचे ज्ञान सर्वत्र पसरवण्यामध्ये आम्हाला मोलाचा सहभाग करा. तसेच महाविश्व परिवर्तन होणार आहे त्यामध्ये आपला सहभाग देखील नोंदवा.
बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो